अर्जित सुळसे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीने मन फ्रॉम इचलकरंजी ॲज अ आयकॉन माले संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. अर्थातच जावेद संदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ही सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं इथे पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी अर्थातच दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर विकी पुजारी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच विकी पुजारीच्या खांद्यावरती ते दिली जाते. विचार केला तर या खेळाडूने देखील अगदी संघर्ष करून संघर्षातून वाट निर्माण करत या खेळाडूने देखील सक्सेस मिळवलाय. निश्चितच आपण पाहिलं तर ISPL सारखी स्पर्धा देखील हा खेळाडू केलाय. सातत्याने चर्चित असणार आहे नाव आपण पाहतोय सध्याच्या घडीला. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अर्जित सुळसे ही स्पर्धा चांगली गेली आहे. या स्पर्धेमध्ये बॅट मधून धावा आल्या. त्याचबरोबर गोलंदाजी देखील अर्जित सुळसेची चांगली राहिली. ऑलराऊंड परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्जित सुळसेचा पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर यस पंच म्हणून संपूर्ण 5 दिवस या स्पर्धेमध्ये काम पाहिलं. अर्थातच अभिजित सोनटक्के सर आणि त्याचबरोबर पिनू उबाळे सर आणि राजू एरवडेकर सर हे पंच या स्पर्धेमध्ये 3 दिवस पंचाची भूमिका चूक पार पाडल्या. सामन्याला सुरुवात होते. दरम्यान पहिला सामना शेवटच्या दिवसाला एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला माले स्पोर्ट्स माले आणि त्यांच्या विरोधामध्ये तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ. पहिला बॉल वरती फटका आणि ते झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. चुकी झाली. एक सोप्पा झेल इथे सोडला गेलाय. यस किरण बांबवडे कडून इथे चुकी होत असताना पाहायला मिळते. एक झेल सोडलाय. त्याचबरोबर एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलंय. अर्थातच अर्जित सुळसेचं देखील आणि जावेद संधीचं देखील इथे खातं या मॅच मध्ये उघडलंय. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. अर्थातच जावेद संधी आपल्याला स्ट्रायकिंग इन वरती सत्याच्या घडीला पाहायला मिळतोय. निश्चितच विचार केला तर आयकॉन खेळाडू आहे. सातत्याने हे नाव देखील चर्चित राहिलंय. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येईल. किरण बांबवडे पुन्हा एकदा येत आहेत आणि एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. जावेद संधीचं आता खातं उघडलंय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 2 या आकड्यावरती. 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. 5 षटकांची इथे मॅच आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिला 2 चेंडूंवरती फलंदाजांचा थोडासा संयम आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा धाव फलकावरती. आउटसाइड ऑफ सम जाऊ दिला बॉलला. वेल लेफ्ट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळाला. ते फलंदाजापासून दूर ठेवला आणि त्यानंतर यष्टांच्या पाठीमागे नितीन माटुंगे चांगली विकेट किपिंग देखील पाहायला मिळाल्या. ब्रेक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण 5 दिवस त्यांनी देखील काम पूर्ण केलं. अर्थातच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल्या. प्रीतम लोखंडे सर असतील, त्याचबरोबर विकी कांबळे सर असतील आणि धनंजय लोखंडे एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर इथे एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती. शेवटचा दिवस आहे. पहिला सामना आहे सुपर 4 मध्ये. लीग पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच विचार केला तर पराभूत होणाऱ्या संघाला देखील अजून एक संधी असणार आहे. म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते हेच दाखवण्याचा प्रयत्न आयोजकांचा पाहायला मिळतो. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. जावेद संधीच्या बॅटमधून थेट आमच्या कॅमेरावरच्या दिशेने ठोकला मोठा धमाका षटकार.
सुरुगावचे सुपुत्र अर्थातच आदरणीय सन्मान्य अविनाश कुंभार सर यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगला फटका पाहायला मिळाला, थोडासा ओव्हरपिच गेले, थोडासा स्लॉट मध्ये आणि त्यावरती षटकार इथे पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती सत्ताच्या कडेला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिराळा तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी आणखीन एक खुशखबर असणार आहे. अर्थातच उन्हाळी लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर अभिजित सोनटक्के सर यांच्या माध्यमातून येत्या 20 मार्च ते 5 एप्रिल रोजी हे उन्हाळी लेदर बॉल प्रशिक्षण शिबिर असणार आहे. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत अर्थातच त्यांच्या माध्यमातून असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय दोन्ही आयकॉन खेळाडू आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. नितीन माटुंगे खेळाडू आपण पाहिलं तर सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत राहिल्या. चांगली कामगिरी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा असेल, त्याचबरोबर अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा आणि तिथे दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाल्या. फटका पॅरलल केला, फ्लॅट केलाय, धावा मिळतात त्या 4. आलाय जावेद संधीच्या बॅटवरून ब्रँडेड स्ट्रोक चौकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. आडवा बॅटने खेळत असताना 4 धावांची मोहर इथे लगावले. चांगला फटका शेवटच्या 2 चेंडूंवरती इथे आक्रमकता खऱ्या अर्थाने फलंदाजाने दाखवल्या. अर्थातच जावेद संधीने इथे आक्रमकता दाखवली आणि षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्येचं टोटल 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती. यास त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण 5 दिवस गुणलेखकाची भूमिका ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण केली, अर्थातच रशीद मुल्ला सर आणि त्याचबरोबर शिवशंकर सोनटक्के सर 5 दिवस गुणलेखक स्कोररची भूमिका यांनी देखील पार पाडले. त्याचबरोबर शिवशंकर सोनटक्के सर म्हटलं तर एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व. अर्थातच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्पॉन्सरशिप देखील केले, त्याचबरोबर बॉल आणण्याचं काम देखील केलंय, आयोजन कमिटीमध्ये देखील आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर गुणलेखकाची भूमिका देखील पार पाडली आहे. फक्त एक गोष्टीची कमतरता राहिली आहे, फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळणं अजूनही बाकी आहे. ओमकार पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी ओमकार पाटील यांच्या खांद्यावरती दिली जाते. अर्थातच अपकमिंग सुपरस्टार मांगलेचा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू देखील खेळत आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर आणि या यशामागे हात कोणाचा, पाठीमागे अर्थातच विजय पावले. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चित असणारं हे नाव पाहायला मिळत आहे आणि या खेळाडूचा हात पाठीमागे असताना हे खेळाडू तयार झाले. ते युवा खेळाडू आपण पाहतोय. संपूर्ण सध्याच्या घडीला ही युवा ब्रिगेड मांगले संघाची पाहायला मिळते आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या युवा ब्रिगेडने केली. या युवा शक्तीने खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली आणि त्यापैकीच आणखीन एक युवा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतो ओमकार पाटील. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने सनी सर आपल्याला हुलकावणी दिली आहे. धावा मिळतात पूर्णपणे 4. अर्जित सोसेच्या बॅटमधून आलाय चौकार, 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. फुल टॉस होता, अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशनची कमतरता होती, मात्र एक अगदी खाली क्षेत्र निवडलं, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर केला आणि त्याच्या डोक्यावरून चौकार येत असताना पाहायला मिळाला. 4 धाव्यांची मोहर आणि धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल कंप्लीट झाले सुजल मुजावर, तोपर्यंत एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतोय. अर्थातच 18 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. कुठेतरी विचार केला तर पहिले 3-4 चेंडू पहिल्या षटकाचे विकी पुजारीच्या नावावरती, मात्र त्यानंतर जावेद संधीने आक्रमकता दाखवली आणि तिथून धावसंख्या अगदी झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळते. त्यानंतर अर्जित सोसेच्या बॅटमधून देखील चौकाराला धावा येणं गरजेचं आहे. 5 षटकांची मॅच आहे. या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर 70 ते 80 धावा बनवणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिल्या बॉलला वाईडच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव मिळतीये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत.
दुसरं षटक चालू आहे. ओमकार पाटील एक युवा खेळाडू आहे, विश्वास दाखवलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये, कामगिरी चांगली या खेळाडूने देखील केली आहे. नंतर विचार केला तर आता ती आक्रमकता फलंदाजाने दाखवली या मॅच मध्ये. यस, खोलवर डब्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने केला जातोय. डीप करून प्रोटेक्शन किरण येतात तोपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळते. आतापर्यंत 20 धावा संयम देखील दाखवलाय आणि महत्वाचं आहे चौकार षटकाराबरोबर सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा आणि त्या धावा देखील एकेरी दुहेरीने गोळा केल्या जातात आणि त्यामुळे चांगली धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. फटका इथे फसलाय, पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ती म्हणजे अर्थातच 21 या आकड्यावरती 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. एकेरी दुहेरी धावेने देखील धावफलक इथे हलतं ठेवलं जात आहे. सिंगल डबल महत्वाचे असतात आणि त्या सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे खऱ्या अर्थाने फलंदाजांचं देखील. हो, यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालंय. ही विविधता आहे आणि ती विविधता इथे दाखवली जाते. त्याचबरोबर जी गाडी लावली आता टेम्पो आईस्क्रीमचा टेम्पो, ती गाडी तिथे लावायची नाही. तिथे प्रेक्षकांची आणि खेळाडूंची गर्दी होती, थोडस बाजूला लावायचं. खेळाडूंना अडचण नको आणि त्याचबरोबर येणाऱ्या जणांना देखील अडथळा नको. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं इथे पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहिलं तर इथे आता डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या 21 आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 21 धावा धावफलकावरती. यस, तिची आईस्क्रीमची गाडी लावली. आईस्क्रीमची गाडी ती तिकडे लावू नका प्लीज, त्या साईडला लावायचं रस्त्याच्या. खेळाडूंची गर्दी तिथे होते, प्रेक्षकांची देखील गर्दी होते तिथे. गुरुदाईच्या ट्रॅक वरती आणखीन एक मांगलेचा युवा टॅलेंटेड खेळाडू अर्थातच क्षितिज पाटील, ज्या खेळाडूचा हातखंड अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने हा खेळाडू करत आला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चित राहिलंय हे नाव आणि याच्यावरती आक्रमकता इथे दाखवण्याचा प्रयत्न अर्जित सोसेचा राहिलाय. फटका फसलाय जरूर, क्षेत्ररक्षक जजमेंट खराब, झेल इथे सोडलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. निश्चितच अर्जित सोसेचा झेल इथे सोडला जातोय. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे. थ्रो साठी ओके, तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. दरम्यान आता रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे बॅटिंग टीम साठी, याची नोंद घ्यायची. आपण रिव्ह्यू गमावलेला आहे. 23 आकड्यावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. हा बोला. आडवा बाटने फटका इथे खेळलाय, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. अर्जित सोसेच्या बॅटमधून आलाय ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
चला ती आईस्क्रीमची गाडी आपल्याला वारंवार विनंती केली जात आहे, तो जो कमानी आपण ती उभी केली त्याच्या देखील बाहेर गाडी लावायची. 29 आकड्यावरती धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. 29 धाबा फलकावरती षटकार आलाय आता अर्जितच्या बॅटमधून. ऑन साइडला सरळ बॅटने यावेळेस देखील उंच लांबवरचा आणखीन एक मोठा धमाका अर्जित सोळसेच्या बॅटवरून आलाय षटकार. बॅक टू बॅकचे षटकार यावेळेस देखील आपण पाहिलं तर चांगला फटका इथे पाहायला मिळाला. पाठीमागे गेले वेट ट्रान्सफर ऑन दी टोस बॉटम हँडचा चांगला वापर आणि तिथे चांगला फटका अर्जित सोळसेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यस निश्चितच जबरदस्त फटका इथे एक्झिक्यूट केला गेला. बॅकफुटला गेले वेट ट्रान्सफर अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि फक्त टाइम करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि त्यामुळे हा षटकार देखील पाहायला मिळतो. अर्जित सोळसे हा खेळाडू महत्वाचा, आपला ग्रामीण संघासाठी हा खेळाडू महत्वाचा आहे आणि ते महत्व मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतो. 35 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर दोन संघांमध्ये जे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत, अर्जित सोळसे असेल, जावेद संधी असेल, विकी पुजारी, त्याचबरोबर नितीन माटुंगे, सनी चरापले खेळाडू सातत्याने, त्याचबरोबर अवधूत पाटील देखील असेल, सातत्याने बॉस 11 संघाकडून देखील खुल्या गटाचं क्रिकेट, तालुका वाईज क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. इथे रनआउटची संधी, कलेक्शन आता खराब झालंय, मात्र एक धावला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत. याची ते पहिली धाव देखील धोक्याची होती, इथे मात्र 2 धावा आल्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. निश्चितच सनी चरापले फंबल झाले, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी लगेचच कॉल दिला, परतले आणि त्याच चपळाईने 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या. 37 या आकड्यावरती धावसंख्या. स्विचिटचा फटका, लाजवाब शोक अर्जित सोळसेच्या बॅटवर. आणखीन एक चांगला लाजस देखणा फटका, धावा मिळतात त्याच्यावर. आणखीन एक चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अर्जित सोळसे हे नाव का चर्चित आहे याचं प्रत्युत्तर आज मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाला इथे घाम फोडलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत केली जाते. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 37 या आकड्यावरती 41 या आकड्यावरती धावसंख्येचं टोटल मात्र जाऊन पोहोचतंय. 41 ऑन दी बोर्ड. 41 धाबा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडू या तिसऱ्या षटकातला शिल्लक असणार आहे. अर्जित सोळसेने या षटकामध्ये मॅक्सिमाइज केले. आतापर्यंत 20 धावा या षटकामध्ये बनवल्यात. लॉफ्ट केला, पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळेस देखील चाललाय लांब 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 लांब. आणखीन एक षटकार अर्जित सोळसेच्या बॅटवरून. जबरदस्त बॅटिंग केली जाते. जबरदस्त इथे बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा केस संपलाय. 47 आकड्यावरती धावसंख्या. काय फटका केलाय, जबरदस्त स्ट्रोक. थोडासा आता ओव्हर पिच हाताळला आणि त्यावरती इथे पुन्हा एकदा आक्रमकता अर्जित सोळसेने दाखवली आहे. निश्चितच काय या खेळाडूला मालेचा सुपरस्टार म्हटलं जातं त्याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलंय. 47 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती. चला त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना सुपर 4 मधली दुसरी लढत अर्थातच पाचुंबरी संघाच्या विरोधामध्ये प्रभू 11 मिरजचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पाचुंबरी संघाच्या विरोधामध्ये प्रभू 11 मिरज दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला फास्ट केस आहे. चला त्याचबरोबर थोडासा वेग घ्यायचा, फास्ट क्रिकेट खेळायचं आपल्याला विनंती आहे. दोन्ही टीम्स यस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अर्थातच डेंजर दत्ता बांबवलेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी
इथे दिली जाते दत्ता बांबवडेच्या खांद्यावरती आणखीन एक युवा सुपरस्टार मांगलेचा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. अर्थातच मांगलेचा आणखीन एक युवा सुपरस्टार युवा सितारा दत्ता बांबवडेला आपण पाहतोय. हो, वेगात टाकला इथे वेगामध्ये बीट केलं जात आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत दत्ता बांबवडेचा पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, इन कटर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 47 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी देखील घेतल्याने थोडासा आतमध्ये येणारा हा बॉल इथे पाहायला मिळालाय. जावेद संधीला पहिल्या बॉलवरती बीट केलाय. खोलवा डप्प्याचा बॉल आता खोलात गेलेत. आता आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 48 या आकड्यावरती. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातोय. कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि या खऱ्या अर्थाने कॉम्बिनेशनने डोकेदुखी दिली आहे प्रतिस्पर्धी संघाला. कारण चांगली बॅटिंग केली एका बाजूला पहिलं तर 8 मध्ये 13 धावा जावेद संधीच्या बॅटमधून आणि दुसऱ्या बाजूला 12 चेंडू आणि 34 धावांची खेळी इथे अर्जित सोसेने केली आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. 48 धावा फलकावरती. पुढचा बॉल दत्ताचा ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. अर्जित सोसेच्या पाठपरून आणखीन एक मोठा धमाका षटकार. लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील फटका सनीचर आपले चुकी झाली आहे. झेल सोडलाय, कॅच सोडले की मॅच सोडली आहे याचं प्रत्युत्तर आपल्याला मिळणार आहे. कारण एक चौकार आलाय. आता आपण पाहिलं तर अर्जित सोसेच्या बॅटमधून इथे चौकार आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 58 या आकड्यावरती. 58 ऑन द बोर्ड. सनीचर आपल्याकडून आता चुकी झाली आहे. झेल सोडलाय अर्जित सोसेचा. झेल इथे सोडलाय. निश्चितच आपण पाहिलं तर या खेळाडूचा झेल सोडणं महागात पडणार आहे. आतापर्यंत 14 मध्ये 44 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली. रिव्हर्सचा फटका. यावेळेस देखील धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अर्जित सोसेच्या बॅटमधून बॅक टू बॅकचा याचा चौकार आलाय. 48 आकड्यावरती धावसंख्या. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा धाव फलकावरती वैयक्तिक अर्जित सोसेच्या बॅटमधून आल्यात आणि आता धावसंख्येचं टोटल 62 या आकड्यावरती. 62 ऑन दी बोर्ड. 62 धावांची सलामीची पार्टनरशिप इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला इथे घाम फोडला अर्जित सोसेने. मालेचा हा सुपरस्टार का म्हटलं जातं त्याचं उत्तर आज या 32 शिराळाच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती प्रतिस्पर्धी संघाला दिल्या. 62 धावा धाव फलकावरती. लोड फुल टॉस ऑन साइडला आणि इथे आपण पाहिलं तर तिसरा चौकार आलाय. अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्जित सोसे बॅट आमच्या कॅमेरामॅनला उचलून दाखवायचे. या स्पर्धेतला आणखीन एक अर्धशतक अर्जित सोसेच्या बॅटमधून. म्हटलं जातं ना हवा में उड़ने से पहले जमीन पर चलना पड़ता है. सपनों को सच करने के लिए संघर्ष करना पड़ता है. आसान नहीं होता इतिहास बनाना. इसके लिए खुद को हर दिन बदलना पड़ता है. जबरदस्त बॅटिंग इथे मैदानाच्या आतपरे मालेच्या सुपरस्टाराने केली आहे. बॅक टू बॅकचे 3 चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलंय.
से आया है. हा खेळाडू मालेतून आलाय. जबरदस्त बॅटिंग या खेळाडूने केली आहे. निश्चितच प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात सलाचे झाडाखाली गाड्या लावल्यात. कमानीच्या इथे जे झाड आहे त्या सदुसष्ट धावा आता धाव फलकावरती आपण पाहतोय. चला वेग घ्यायचा, फास्ट क्रिकेट खेळायचं आपल्याला विनंती आहे. कुलवा टप्प्याचा बॉल वेगात जात आलाय. आधी आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत इथे डिलिव्हर केला जातोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 67 आकड्यावरती धावसंख्या 67 ऑन द बोर्ड. ऑन साइडला टर्न केलाय, फटका खेळलाय जरूर, मात्र इथे आपण पाहिलं तर धावा मिळतात फक्त आणि फक्त 2 डिक्लेअरच्या स्वरूपात. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचत आहे 69 या आकड्यावरती. आउटसाइड ऑफ स्टंप निश्चितच जाऊ दिल्या बॉलला वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसवत आहे. 70 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावरती. हो बाउन्सर, जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळाला. सरप्राईज केलाय सनी सरापले. अगदी वेगाने आता फलंदाजाच्या अगदी नाकाच्या बाजूने हा चेंडू चाललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. निश्चितच आपण जसं पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तशाच प्रकारे अगदी माकडं देखील आलेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सत्तर या आकड्यावरती धावसंख्या 70 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस देखील स्विंग अँड मिस. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. शेवटचं षटक निश्चितच सनी सरापलेच प्रभावशाली राहिलाय. प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय. निश्चितच आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा इथे खर्च केल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. फटका विशेष केला जाईल का हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. धावसंख्या 70 या आकड्यावरती. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावरती सध्याच्या कडीला पाहायला मिळत आहेत. अर्जित सोसे शेवटच्या बॉलवरती काय होणार हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे.
हो, यावेळेस देखील स्विंग अँड मिस पाठीमागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात एक धाव. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस 71 धावा धावफलकावरती. एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी होऊन जाऊ द्या. 71 धावांची नाबाद पार्टनरशिप आणि त्याचबरोबर अर्जित सोसेचं अर्धशतक या मॅच मध्ये पूर्ण झालंय. जबरदस्त बॅटिंग केलंय. 72 धावांचं आव्हान ठेवलंय. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 72 ची गरज. चला मिरज प्रभू 11 मिरज कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. प्रभू 11 मिरज कॅप्टन टॉस साठी यायचं. कॅमेरामन आमच्या घरावरती बसलेल्या प्रेक्षकांवरती फोकस करायचंय. धनंजय लोखंडे. यस, शिराळ्याचे दर्दी प्रेक्षक जसे जोडले गेले तसेही पहा ही माकडं देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. यस, निश्चितच आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्स शिराळा आयोजित ओमसाई चषक 2026-23 पर्व आणि अगदी आपण पाहिलं तर शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी अगदी पहिल्या सामन्यापासून आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यापासून आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच धरती प्रेक्षक गॅलरी देखील या स्पर्धेमध्ये आणि त्यावरतीच प्रेक्षक शिराळकरांचं प्रेम या स्पर्धेवरच आपल्याला पाहायला मिळतंय. एक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या संपूर्ण सांगली जिल्हाकरांसाठी आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई स्पोर्ट्सची ओमसाई चषक 2026 ची स्पर्धा पाहतोय. अनेक प्रेक्षक वर्ग अगदी सुरुवातीच्या कालावधीपासून आजच्या दिवसाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून जोडले गेलेत. त्याचबरोबर मान्यवरांची देखील मानदेय आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ट्रॉफ्या देखील या स्पर्धेच्या चमचमात्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच एक चांगलं नियोजन ओमसाई स्पोर्ट्स पाहायला मिळतं. 23 वर्ष सातत्याने अविरत क्रिकेटची सेवा ओमसाई स्पोर्ट्सने केले. निश्चितच आपण पाहिलं तर 23 वर्ष एखादी स्पर्धा भरवणं सोपं नसतं, मात्र ते काम खऱ्या अर्थाने ओमसाई स्पोर्ट्सने केले. सातत्याने एक स्पर्धा भरवली आणि त्याचबरोबर नुसती भरवली नाही तर चांगल्या दर्जाचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. निश्चितच संपूर्ण आयोजन कमिटीचं देखील इथे कौतुक करावं लागेल. ओमसाई स्पोर्ट्सच्या वतीने आपण ओमसाई चषक पाहतोय. सध्याच्या घडीला 23वा पर्व चालू आहे. आजचा हा शेवटचा दिवस. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच कोल्हापुरी तडका कोल्हापूरकरांचा रावडी आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. नितीन माटुंगे आणि त्याच्या साथीने डेंजर दत्ता बांबोडेला आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत पाहतोय. यस, प्रभू 11 मिरज रिपोर्टिंग करायचं. प्रभू 11 मिरज कॅप्टन शेवटचा कॉल असणार आहे. प्रभू 11 मिरज संघ. यस, त्याचबरोबर याच परिसरातील एक जुने जाणते खेळाडू अर्थातच आदरणीय सन्मान्य अतुल दिवटे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत. त्याचबरोबर सुरू गावातून देखील अनेक लेजंड खेळाडू आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत मनपूर्वक स्वागत.
पहिल्या बॉल वरती जिथे कोल्हापुरी तडका दाखवलाय. पहिल्या बॉल वरती नितीन माटुंगेच्या बाटपदून चौकार आलाय. या 4 धावेने धावसंख्येला श्री गणेश आणि जावेद संधीचं स्वॅगचे स्वागत केलंय. कोलवाडापाचा बॉल समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण अर्चित सोसेचं पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला प्रगती पथावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इचलकरंजीचा फिरकीचा जादूगर जावेद संधीला आपण पाहतोय. लोअर फुल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात पूर्णपणे 6. आला नितीन माटुंगेच्या बाटपदून आणखीन एक मोठा धमाका षटकार. नितीन माटुंगे काय या खेळाडूची दहशत असते ते दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच ग्रुप स्टेजचे सामने तितकेसे चांगले गेले नव्हते, मात्र इथे या महत्वाच्या सामन्यांमध्ये सुपर 4च्या सामन्यांमध्ये आपला बॅटिंगचा करिश्मा दाखवत असताना पाहायला मिळतो. आडवा बॅटने शॉर्ट पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. नितीन माटुंगेच्या बॅटपडून आणखीन एक धमाकेदार चौकार. चौदा या आकड्यावरती धावसंख्या 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावेद संधीच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. निश्चितच अनेक रेकॉर्ड जावेद संधीच्या नावावरती देखील आहेत. आपण पाहिलं तर संगमेश्वर तालुक्याची देवरुखची स्पर्धा तिथे 6 चेंडू आणि 2 धावा रोखण्याचा कारनामा देखील त्या खेळाडूने केला. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या दिशेने डेलिकट टच आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 15 या आकड्यावरती 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 15 धावा धावफलकावरती स्ट्राईक इन वरती आता मात्र आपण पाहतो अर्थातच दत्ता बांबवडे वळवला बॉल. जबरदस्त चेंडू मॅजिक पाहायला मिळाले. जावेद संधीची बोटांची जादू इथे पाहायला मिळते. एक धाव आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या 16 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. चला पाचुंबरी कॅप्टन आपण देखील यायचंय. मिरज कॅप्टन आलेला आहे. पाचुंबरी कॅप्टन चला यायचंय आपण देखील. चला यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची. याचा टायमर लावला जाईल. या मॅच मध्ये देखील लावला गेला. समालोचन कक्षामध्ये टायमर लावला जाईल 3 षटकांसाठी. 4 षटकांच्या मॅचला 15 मिनिटांचा अवधी असेल आणि 5 षटकांच्या मॅचसाठी 4 षटकांना 20 मिनिटांचा अवधी असेल. अवधूत पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने पाहतोय अर्थातच अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. करवीर तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील आणि करवीर तालुक्यातील भुये नावाचं गाव, त्या गावातून येत असताना चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने हा खेळाडू खेळत आलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला जातो. यष्टाच्या पाठीमागून फ्लाइंग स्लिप करून क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र पुढे सरसावतं. लेग बाईसच्या स्वरूपात ही सिंगल धावफलक आता मात्र 17 या आकड्यावरती. अवधूत पाटील बद्दल आपण चर्चा करत होतो. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मुरगुडच्या स्पर्धेमध्ये तिथे देखील आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलंय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मीन्स डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. अवधूत पाटील जबरदस्त चेंडू इथे हाताळलाय. निश्चितच आपण पाहिलं तर अनेक वेळेला हे 2 खेळाडू एकाच संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. बॉस 11 संघामध्ये सातत्याने हे 2 खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. मात्र आपण पाहिलं तर अवधूत पाटील पहिला बॉल वरती बाजी मारली आहे. आडवा बॅटने कमी गतीचा बॉल फटका इथे फसलाय. संधी विकेटची आहे. झेल पकडलाय. माघारी परतावा लागतंय. नितीन माटुंगेचा खेळ आता संपलाय. धक्का क्रमांक पहिला आयकॉन खेळाडू नितीन माटुंगे बाद झालाय.
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच जी मेडल दिले गेले तर तसंच कृष्णाई कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय आनंदराव बाळू शिंत्रे सर यांचं देखील इथे शुभागमन झाले, त्यांचं देखील सरचं स्वागत. सर मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आनंदराव शिंत्रे सर आपल्याला विनंती असणार आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान नवीन बॅटर विकी पुजारी आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 18 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. नवीन बॅटर दुसरा आयकॉन खेळाडू आयकॉन नंबर 2 अर्थातच विकी पुजारी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन. अवधूत पाटील जबरदस्त चेंडू इथे आताला गेलाय, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला. निश्चितच आपण पाहिलं तर अवधूत पाटील चर्चित नाव आहे. या खेळाडूने चर्चा सातत्याने आपल्या नावाची होत असताना पाहायला मिळते. चला पाचुंबरे आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. खोलवा डापाचा बॉल टॅप केला जातं. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केला जातो. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल डाव धाव फलकावरती आणि या सिंगल डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चा केस संपलाय. 19 या आकड्यावरती धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस. त्याचबरोबर नाणेफेक जिंकले पाचुंबरी संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी अर्थातच आमंत्रित केलंय प्रभू 11 मिरज संघाला. सामना संपल्यानंतर कोणत्याही संघाने मैदान सोडायचं नाहीये, मैदानावरती थांबायचंय. सलग मॅचेस होणार आहे त्याची नोंद घ्यायची. अर्जित सोसेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये इन्व्हाइट केलं जात आहे अर्जित सोसे. अर्थातच आपण पाहिलं तर अर्धशतकवीर आजच्या दिवसातला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. माले एक्सप्रेस मालेचा सुपरस्टार सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये आवश्यकता असणार आहे 53 धावांची. बॅटची गडा बाउन्सर इथे पाहायला मिळाला. पाठीमागे चालला घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि एका लावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 20 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतोय. 20 ऑन द बोर्ड. वीस या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. अर्जित सोसे पहिला चेंडू स्लोअर बाउन्सर वापरला. अगदी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी होती या चेंडूवरती. चांगला चेंडू पहिला इथे हाताला. हो इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. इथे निश्चितच दंडित केलं जात आहे. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावरती. 17 मध्ये 50 ची गरज असणार आहे. 17 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष इथे केला जातोय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पहिलं षटक पॉवर प्लेचं जरूर थोडंसं मागणं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला ब्रेक लावला. अवधूत पाटीलने एक महत्वाची विकेट देखील मिळवली आणि आता मात्र तिसरं षटक इथे एक खराब चेंडू अर्थातच अर्जित सोसेने हाताला. फ्री हिटचा बॉल असणार आहे. संधी विकी पुजारीकडे असणार आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला फटका पॅरल स्ट्रोक फ्लॅट केलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. विकी पुजारीच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार आला विकी पुजारीच्या बॅटमधून. इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 22 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. 26 या आकड्यावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. फ्री हिटचा बॉल वरती चांगला फटका इथे पाहायला मिळाला विकी पुजारीच्या बॅटमधून. हो बाउन्सर पुन्हा एकदा सरप्राईज केलाय. जबरदस्त चेंडू इथे हाताला गेलाय. सरप्राइझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. अर्जित सोसेची टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्यानंतर कॅरी करणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला. वेग होता प्रचंड या चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. सरप्राईज केलं या चेंडूने. तिखट चेंडू होता. तिखट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 26 आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती.
लेफ्ट केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक जावेद संधी चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडला, विकेट मिळते. माघारी परतावा लागते. विकी पुजारीचा खेळ इथे संपलाय. आयकॉन नंबर 2 इथे बाद झालाय. विकी बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे अर्थातच मंगलेचा आणखीन एक उगवता सितारा अर्थातच संकेत लायकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल 26 आकड्यावरती इनाट नंबर 4 संकेत लायकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 26 आकड्यावरती दुसरी विकेट आली आहे. वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. अर्जित सोसे बॅटच्या साह्याने योगदान, त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील प्रभावी कामगिरी राहिली आहे. जबरदस्त चेंडू इथे हाताला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 26 धावा फलकावरती एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक असणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर बोलबाला या मॅच मध्ये माले स्पोर्ट संघाचा इथे पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाकडून फंबल झालाय. रनआउटची संधी स्ट्राईक इन वरती आणि ते फेकी खराब झाले. मात्र आता रनआउटच्या स्वरूपात संकेत लायकरला विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक 3 संकेत लायकर बॅक टू दी पवेलियन. तीन षटकांच्या अखेरीस 26 धावा फलकावरती. 26 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आवश्यकता 46 धावांची असणार आहे. 12 मध्ये 46 ची गरज इथून पुढे असणार आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास इथे दाखवला जाईल देखील पाहणं इथे गरजेचं आहे. यस, निश्चितच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये माले एक्सप्रेस अर्थातच मालेचा अपकमिंग सुपरस्टार खेळाडू वीरेन कानगावकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच शाहू कुंभे प्रीमियर लीग 2026 ची स्पर्धा, चौथ्या पर्वाची स्पर्धा आणि तिथे देखील आपण पाहिलं तर या खेळाडूने प्रभावी कामगिरी केली आहे. सातत्याने हा खेळाडू चर्चित राहिला. शंभूराचे डे नाईट ची स्पर्धा, तिथे देखील जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिल्या. वीरेन कानगावकर माले एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 46 ची आवश्यकता आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे सनी सर आपले मागलेचा सुपरस्टार खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर आता गरज आहे आणि तारणार म्हणून मैदानाच्या आतमध्ये सनी सर आपले दाखल झालाय. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे फेकी खराब झाले. कलेक्शन देखील आपण पाहिलं तर थोडस खराब, त्यानंतर डॉट बॉल येतोय. नुकसान होत नाहीये. धावसंख्येचं टोटल मात्र 26 आकड्यावरती स्थिरावलंय. 11 मध्ये 46 ची आवश्यकता. जिंकण्यासाठी निश्चितच आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. या मॅच मध्ये कुठेतरी विचार केला तर ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत मंगलेचा संघ थोडासा पिछाडीवरती आलाय. निश्चितच कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती ढकलला गेलाय माले स्पोर्ट्स संघाकडून. एक्स्ट्रा का बसला, फटका चांगला खेळला गेलाय. डीप प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल इथे कंप्लीट झाली आहे.
एका धावेवरती ते समाधानी राहावं लागते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 27 या आकड्यावरती. 10 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 45 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. लॉफ्ट केला आडवा बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका. जावेद संधी चेंडूच्या खाली शून्याचा चष्मा घालून सनी सर आपले बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर सुजल मुजावर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकारांसाठी या खेळाडूची देखील ओळख आहे. यास इथे मात्र पंचांकडे अपील केली आहे आणि अगदी आपण पाहिलं तर अपील उचलून धरले देखील माघारी परतावं लागतंय. विकेट आली, खेळ संपलाय. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅकच्या विकेट सुजल मुजावर. बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 6 सुजल बाद. यस 5वा धक्का बसला. 5वी विकेट आली सुजल मुजावरची विकेट. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ओमकार पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 27 या आकड्यावरती 5वी विकेट. 8 मध्ये 45 धावा. म्हणजेच काय तर आता समीकरण कठीण झालंय मांगले संघासाठी. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य अजय जाधव सर अर्थातच भाऊ यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आगीचे गोळे टाकतोय सध्याच्या घडीला वीरेन कानगावकर. माले एक्सप्रेस का म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं त्याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत देत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू आणि जबरदस्त गोलंदाजी देखील या षटकामध्ये राहिली. निश्चितच युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूने प्रभावशाली कामगिरी केली आहे. 7 मध्ये 45 ची आवश्यकता. वेगात टाकलाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर वेगामध्ये बीट केलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. धावसंख्या 27 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू 45 आवश्यकता. म्हणजेच काय तर माले स्पोर्ट्स मालेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस यानंतरचा होणारा सामना पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरी संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच प्रभू 11 मिरजचा संघ टॉस जिंकला, नाणेफेक जिंकला. अर्थातच पाचुंबरी स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय प्रभू 11 मिरज संघाला. वैभव आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ऑन साईडला इथे टर्न केले. दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावरती. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. सुपर 4 मधल्या पहिल्या विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच माले स्पोर्ट्स मालेचा संघ फटका इथे जरूर केला. 6 धावांची मोहर लगावले जरूर. मात्र वेळ निघून गेली. वेळेला महत्व आहे आणि ती वेळ तर या मॅच मध्ये निघून गेले. वेळ कोणासाठी थांबत नसते आणि अगदी आपण पाहिलं तर मांगले संघासाठी देखील थांबलेले नाहीये. कारण आता थोडासा बॅकफुट वरती नव्हे तर पूर्णपणे पराभवाच्या विळख्यामध्ये सापडल्या. याच इथे फटका फसलाय. संधी विकेटची माघारी परतावं लागतंय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. विकेट आली आहे. ओमकार पाटील बॅक टू दी पवेलियन.
अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली. एक्स्ट्रा डावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 37 या आकड्यावरती पराभवाच्या छायेमध्ये पूर्णपणे आलाय. वाईट +1 2 धावा आल्यात. 38 या आकड्यावरती धावसंख्या. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यस यावेळेस देखील आपण पाहिलं तर फटका तर जरूर केलाय. मात्र विषयावरती शिक्कामोर्तब झालाय. अर्थातच सुपर 4 मधला पहिला विषय मिळवला. अर्थातच माले स्पोर्ट्स माले संघ ठरला या सामन्याचा विजेता संघ. आणि त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना पाचुंबरी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि बॅटर्स देखील रेडी ठेवायचे. त्याचबरोबर आणखीन एक पश्चिम महाराष्ट्रातील मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच अंबप स्पोर्ट्स अंबप आयोजित ॲडव्होकेट राजवर्धन पाटील साहेब चषक 2000